विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचं सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। सरकारच्या या निर्णयाचा राज्यातल्या 1,628 शाळांना फायदा होईल। राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे। त्यामुळे शिक्षकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। ज्या कायम विनाअनुदानित शाळा होत्या आणि ज्या आता अनुदानास पात्र ठरलेल्या घोषित शाळा आहेत त्यांच्यासाठी शासनानं 163 कोटी 21 लाख रुपयाचा निधी देण्याचा आणि सगळ्या शाळांना 20% याचा फायदा जवळजवळ 1900 शिक्षकांना आणि अन्य कर्मचाऱ्यांना होणार आहे। तर मला निर्णय त्यांनी घेतला त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। गेल्या 13 दिवसांपासून राज्यातल्या विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं। राज्यातल्या पात्र विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्यास कॅबिनेटनं तत्वतः मान्यता दिली आहे। त्यामुळे शिक्षकांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। या निर्णयामुळे राज्यातल्या 90% शाळांना फायदा होईल। राज्याच्या तिजोरीवर 164 कोटींचा बोजा पडेल। गेल्या 2 आठवड्यापासून राज्याच्या विविध भागात 15,000 शिक्षक आंदोलन करत होते। उद्यापासून राज्यभरातल्या शाळा सुरू होत आहेत। आंदोलन सुरू राहिलं असतं तर सरकारची मोठी कोंडी झाली असती। त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय। कायम विनाअनुदानित शाळांमधल्या ज्या शाळा पात्र घोषित झाल्या आहेत त्यांना 20% अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय हा कॅबिनेटने घेतला आहे। याबाबतची कार्यवाही पुढच्या कॅबिनेटला सगळी पूर्ण होईल। एकूण शिक्षक 19,247 शिक्षकांना याचा लाभ होईल। 1,628 शाळा आणि 2,452 तुकड्या यांना हा आता निर्णय लागू होईल, ज्यातनं 163.21 कोटी चा बोजा सरकारवर पडेल। सरकारनं जाहीर केलेलं 20% अनुदान म्हणजे फसवणूक असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। सरकारनं 100% अनुदान दिलं तरच शिक्षकांचं भलं होईल असे पाटील म्हणाले। त्यामुळे सरकारनं गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी त्यांनी केली। सनातन संघटनेवर बंदी आणावी अशी मागणी देखील विखे पाटील यांनी केली। ज्याप्रमाणे साध्वीला क्लीन चिट देण्यात आली त्याचप्रमाणे एक दिवस तावडेंना सुद्धा क्लीन चिट दिल्या जाईल। त्यामुळे हा तपास खूप गंभीरतेनं करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। हा निर्णय म्हणजे मला जर व्यक्तीच्या विचारलं हा निर्णय काय मान्य होण्यासारखा नाही आहे। एकतर ज्या शाळांचं सरकारच्या नियमाप्रमाणे मूल्यांकन झालेलं आहे आणि ज्या 100%ला पात्र झालेल्या आहेत त्यांनी 20% का घ्यावं? 80% पात्र असलेल्या शाळा त्यांनी 20% का घ्यावं? कारण मूलभूत सरकारनं किती तिजोरीवर बोजा पडणार त्यापेक्षा जे तत्त्व सरकारने ठरवलेलं आहे त्या आधारावर सरकारने निर्णय करणं आवश्यक आहे ही आमची मागणी आहे। राज्यात मान्सूनच्या आगमनाविषयी उत्सुकता असली तरी मुहूर्त मात्र गेला काही लागत नाहीये। मृग नक्षत्राचं आगमन होऊन आता 7 दिवस झाले तरी पावसानं कोकणात प्रवेश केला नाही। मान्सूनपूर्व पावसानं राज्यातल्या अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे। पण मान्सून दाखल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये असा सल्ला पुणे हवामान खात्यानं दिलाय। दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी हवामान खात्यानं हा खबरदारीचा सल्ला दिलाय। मान्सूनच्या प्रगतीला स्थिती अनुकूल नाही, त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार याबाबत तारखेचा अंदाज व्यक्त करता येऊ शकत नसल्याचं हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलंय। मुंबई, मराठवाडा आणि नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा धरणांचा जिल्हा म्हणजे नाशिक। मात्र हा धरणांचा जिल्हा सध्या भीषण जलसंकटाला सामोरा जातोय। जिल्ह्यातील 60% धरणं कोरडी पडली आहेत। वरुण राजानं अजून हजेरी लावलेली नाही, त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे। जिल्ह्यात सध्या 241 गावं आणि 563 वाड्यांना 247 टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय। 23 धरणांपैकी 13 धरणं संपूर्ण कोरडी पडली आहेत। मान्सूननं अजून ओढ दिल्यास फार गंभीर परिस्थिती उद्भवणार आहे। मान्सून लांबल्यामुळे पुण्यावर पाणी संकट गंभीर झालंय। पुण्यात 30 जूनपर्यंत 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे। तोवर पाऊस न आल्यास 1 जुलैपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होईल। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा संपत आलाय। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 1.5 महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेत पाणी नियोजनासंबंधी बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला। पावसानं ओढ दिल्यानं सगळ्या राज्यावरच पाणी संकट आहे। कोल्हापुरात 2 दिवस पाणीपुरवठा कमी होणार आहे। आजपासून शहराला कमी दाबानं पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली। गेल्या वर्षी पावसानं पाठ फिरवल्यानं राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती। यंदाच्या वर्षी देखील चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र जून महिना सुरू होऊन 13 दिवस झाले तरीही पावसाला अजूनही सुरुवात नाही, मान्सूनला सुरुवात नाही। त्यामुळे वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं 950 वर्ष अतिप्राचीन असलेल्या शिवमंदिरामध्ये
शिवलिंगाला जलाभिषेक करण्यात आला। यावेळी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होऊ दे आणि संपूर्ण राज्यावर आलेल्या दुष्काळाचं सावट दूर होऊ दे असं महादेवाला साकडं घालण्यात आलं। दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीचं पात्र पाण्यानं भरलंय। औराद शहाजनी इथले नागरिक आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या लोकसहभागातून केलेल्या या कामाचं फळ आहे। त्यामुळे औराद शहाजनी, तगरखेड आणि परिसरातील गावातील आटलेल्या बोरचं पाणी वाढलंय। त्याशिवाय त्याचा लाभ शेतीला देखील होणार आहे, त्यामुळे ग्रामस्थ आनंदित आहेत। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभागानं एकात्मिक पाणलोट विकास योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील दुधगाव इथं संपूर्णतः गाळवलेल्या जुन्या बंधाऱ्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचं सरळीकरण करण्याचं काम हाती घेतलंय। काम पूर्ण सुद्धा झालं नसताना एका मान्सूनपूर्व पावसातच हा बंधारा तुडुंब भरलाय। या भरलेल्या बंधाऱ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट करून कौतुक केलंय। जलयुक्त शिवार अभियानात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। पहिल्या पावसात भरलेल्या बंधाऱ्याकडे बघून ग्रामस्थांना आनंद झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। उस्मानाबादमध्ये 2 दिवस झालेल्या पावसानं नदी नाले भरून वाहत आहेत। त्या पावसामुळे पेरण्या होणार नसल्या तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटणार आहे। परंडा तालुक्यातील भालकी, राजुरी, माणकेश्वर, शिरसा, जवळा या परिसरात हा पाऊस पडला। या ठिकाणी शिवजल क्रांती योजनेअंतर्गत नदी नाले रुंदीकरण आणि खोलीकरणाचं काम झाल्यानं पावसाचं पाणी साठलंय। त्यामुळे गावातील विहिरी आणि बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अनेक वर्षांच्या दुष्काळानंतर आलेल्या पावसानं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं आकाशातून घेतलेलं हे पाणी साठल्याचं चित्रीकरण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक दिसतंय। मान्सूनपूर्व पावसानं मराठवाड्यातील जनता आनंदी असली तरी त्यावरून सत्ताधारी युतीमध्ये मात्र चढाओढ सुरू झाली। आधी दुष्काळ उपाययोजनांवरून सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे आता शिवजलक्रांतीच्या कामांमुळेच हे पाणी दिसत असल्याचं म्हटलंय। दुष्काळी भागातून मला फोटो आले, फोन आले, आमच्या गावाचा संपर्क गावांशी तुटला, एवढा पाऊस झालाय, आनंद आहे। एवढं वर्ष आम्ही पाणीच पाहिलं नव्हतं, शिवसेनेच्या शिवजलक्रांतीमुळेच आमच्या गावात पाणी आलंय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मी बहुतेक शनिवारी धाराशिवला जातोय, तिथे शिवजलक्रांतीची फार मोठी कामं झालेली आहेत। आता अर्जुनराव खोतकर सुद्धा माझ्यासोबत आहेत वरती, त्यांनी सुद्धा जी शिवजलक्रांतीची कामं केलेली आहेत, या सर्व कामांना आता यश यायला लागलेलं आहे। आणि मी देवाकडे खरंच प्रार्थना करतो की यावर्षी महाराष्ट्रातला दुष्काळ, देशातला दुष्काळ हा पूर्णपणे दूर होऊ दे आणि पुन्हा एकदा आमचा देश, आपला महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होईल। श्रेयाच्या लढ्यात काय पडायचं नाही, पण शिवसेनेने केलेली कामं ही लोकांसमोर आहेत। अंबरनाथमध्ये तब्बल 71 विहिरी चोरीला गेल्यात। ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे। अक्कलकुवा तालुक्यातल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी आलेलं अनुदान अधिकाऱ्यांनी परस्पर लाटलं आणि विहिरी कागदोपत्री दाखवून सर्व पैसा गडप केलाय। आपल्या नावावर विहीर मंजूर झाल्याचं अनेक शेतकऱ्यांच्या गावी नाही। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर बनावट बँक खातं उघडून त्यातला सर्व निधी वर्ग करून तो हडप केलाय। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आजपासून कळंबा कारागृहातील महिलांनी तयार केलेले लाडू प्रसाद हा महालक्ष्मी मंदिरात वितरित केले जाणार आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं देवीचा लाडू प्रसाद बनवण्याचा ठेका कळंबा कारागृहातील महिला कैद्यांना दिलाय। त्यानुसार आजपासून प्रत्यक्षात हा प्रसाद दिला जाणार आहे। कैद्यांचा लाडू प्रसाद भक्तांना देऊ नका अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, पण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी घेतलेला निर्णय मागे घेतला नव्हता। त्यामुळे आजपासून कैद्यांनी बनवलेले लाडू आता प्रसाद म्हणून वितरित केले जाणार आहेत। भाविकांना हा लाडू 8 रुपये दरानं दिला जाईल। हा प्रसाद ज्या कळंबा कारागृहात बनवण्यात आला तेथील कांद्याची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या हॉटेल्समध्ये दुय्यम दर्जाचा कांदा वापरून खाद्यपदार्थ बनवले जात असल्याचं समोर आलंय। निफाड लासलगाव रस्त्यावर कांदा स्वस्त होऊन देखील हॉटेल व्यावसायिक निकृष्ट दर्जाचा कांदा वापरत असल्याचं उघड झालंय। नाशिक जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना आधार देण्यासाठी भारतीय जैन संघटना पुढे आली। संघटनेच्या वतीनं गेल्या 1.25 वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 28 मुलांना दत्तक घेण्यात आलंय। या सर्व मुलांच्या पालनपोषण शिक्षणाची जबाबदारी जैन संघटनेनं उचलली। केवळ नाशिकच नाही तर मराठवाड्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास 350 मुलांना एकत्र केलं जाईल। पुण्याच्या खोपली इथल्या संघटनेच्या वसतिगृहात त्यांच्या राहण्याची सोय केली जाईल। भारतीय जैन संघटनेनं शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील 58 विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली प्रकल्पात रवाना केलंय। बळीराजा चेतन अभियान आणि भारतीय जैन संघटना यांच्यातर्फे या विद्यार्थ्यांना शुभेच्छा सोहळा घेण्यात आला। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बसला जिल्हाधिकारी आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला।
नगर परिषद आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये पोषण आहार शिजवणाऱ्या कामगारांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणं दिलं. राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. पोषण आहार कामगारांना कुक या पदावर नियुक्ती देऊन दरमहा 15,000 रुपये वेतन द्यावं. मानधन प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत बँकेत जमा करावं. कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत रुजू करून घ्यावं. शासन निर्णयाविरोधात जाऊन कामगारांना कमी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करावी अशा सगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर पोलिसांनी वेश्या पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कळंबा परिसरात वेश्या पुरवण्याचा व्यवसाय करणाऱ्या राजू चव्हाण या दलालाला रंग्यात पकडण्यात आले. राजू चव्हाण हा दलाल गिरायकांना मोबाईलवर संपर्क साधून त्यांना मुली आणि महिला पुरवत होता. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. शहर पोलिसांनी सापळा रचून पंढरला पाठवून ही कारवाई केली. या प्रकरणी दोघा दलालांबरोबर वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. जळगाव महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला घालवण्याचं काम महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केल्याचा ठपका महापालिका सभागृहात ठेवण्यात आलाय. राज्य सरकारनं आयुक्तांवर योग्य ती कारवाई करावी असा सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठराव सादर केला. आज झालेल्या महासभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांवर हा ठराव सर्वानुमते मांडला. पालिका आयुक्तांनी गेल्या 2 वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याऐवजी घटवले. त्यामुळे जळगाव महापालिका आर्थिक डबघाईच केली आहे. महापालिकेची कर वसुली रखडली आहे असे आरोप या ठरावात करण्यात आलेले. दरम्यान आज झालेल्या पालिका महासभेसाठी आयुक्त कापडणीस अनुपस्थितच होते. मुंबई गोवा महामार्गावर रसायनानं भरलेला टँकर झाडावर आदळून टँकरनं पेट घेतला. महामार्गावर माणगाव शहराच्या जुने माणगाव भागात ही घटना घडली. 4 वाजता ही घटना घडली. आग लागल्यानंतर टँकरमधून स्फोटाचे मोठमोठे आवाज यायला लागले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचे टँकर आणून आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील जंगलमय भागात एक मादी गवा मृतावस्थेत आढळली आहे. लांजा शहराच्या अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या एका धाब्याच्या मागच्या जंगलमय भागात हा गवा प्रथम जखमी अवस्थेत आढळून आला. तत्काळ वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी गवा रेड्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी देखील केली. मात्र गव्हाच्या पाठीचा कणा मोडला असल्यानं त्याला उठता येत नव्हतं. मात्र अवघ्या काही तासातच हा गवा रेड्याचा जागीच मृत्यू झाला. इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग संघटनेनं आज राज्यव्यापी संप पुकारला. याचा फटका रुग्णांना बसू नये यासाठी आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मुलींची संख्या कमी होत असल्यानं गर्भलिंग निदानाला बंदी घालण्यात आली आहे. दोषी डॉक्टरांवर या कायद्यानुसार कारवाई करण्यात येते. मशीन सील करणं, विनाकारण सेंटरचं निरीक्षण करणं, छोट्या त्रुटी दाखवून सेंटरचं कामकाज बंद करणं असा अन्याय होत असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे. या अन्यायाला रेडिओलॉजिस्टमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक वर्षांपासून गर्भलिंग निदानाबाबत सोनोग्राफी करणाऱ्यांना दोषी धरण्यात येतं. याबाबत संघटनेनं नाराजी व्यक्त केली. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सीबीआयच्या हाती खूप मोठी माहिती लागली आहे. गोवा स्फोटातल्या आरोपींनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याचं पुढे आलंय. वीरेंद्र तावडेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तावडे आणि सारंग अकोलकर या दोघांनी मिळून दाभोलकरांच्या हत्येचा कट रचला. दाभोलकरांवर गोळ्याही सारंग अकोलकरनं झाडल्या. त्यासाठी स्थानिकांच्या मदतीनं त्यानं दाभोलकर जिथे त्या फिरतात त्या जागांची रेखी केली होती. महत्त्वाचं म्हणजे दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी जे पिस्तूल वापरण्यात आलं ते देखील सारंग अकोलकरनंच आणलं होतं. याकरता सारंग अकोलकर ईमेलद्वारे वीरेंद्र तावडेशी संपर्कात होता. हत्येकरता काय काय पाहिजे, हत्या कशी करायची याबाबतही सारंग अकोलकरनं वीरेंद्र तावडेशी मेलद्वारे चर्चा केली होती अशी सीबीआय सूत्रांची माहिती आहे. तर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाचा गुंता सुटल्याचं बोललं जात आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे निगडीत डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे याला सीबीआयनं अटक केल्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा सनातनवर नाव न घेता टीकास्त्र सोडलंय. दाभोलकर पानसरे यांच्या हत्येचे धागेदोरे ज्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेत त्यांचं नेमकं काय कटकारस्थान आहे, कशासाठी तरुणांना एकत्रित करून फौज निर्माण केली जाते असे अनेक प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सनातन संस्थेवर निशाणा साधलाय. मावळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. काय त्यांचं कटकारस्थान चाललेलं आहे, कशाकरता तरुणांना एकत्र करून एक वेगळ्या प्रकारची फौज करण्याचा संकल्प या मंडळींनी सोडला. ह्याच्यात काय साधलं जाणार आहे बाबांनो? या जगामध्ये ज्या ज्या देशात अशा पद्धतीनं जातीवादाचं विष टाळलं जातं ते देश मागे राहिलेले.
पुणे जिल्ह्यातील चिखलीमधलं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अपुऱ्या जागेमुळे गैरसोयीचं होतंय. म्हणूनच राज्य सरकारनं मोशी इथं कोट्यवधी रुपये खर्चून नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय उभारलं. पासिंग, वाहन हस्तांतरण करणं, वाहन परवाना अशी कामं इथं होणं अपेक्षित आहे. या इमारतीचं उद्घाटन 11 जुलै 2014ला झालं, मात्र अजूनही इमारतीमध्ये कामकाज सुरू झालं नाही. त्यामुळे नागरिकांना जुन्याच कार्यालयात जावं लागतंय, जिथं अपुऱ्या जागेमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नव्या इमारतीत कामकाज सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होते. दिघ्यातल्या अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांची परवड सुरूच आहे. पावसातही इथल्या रहिवाशांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. इमारतीतल्या रहिवाशांना बाहेर काढून अनधिकृत इमारती ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. कमलाकर आणि पांडुरंग या 2 इमारती पुढच्या 24 तासात ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टानं MIDCला दिलेत. औरंगाबाद येथील दिलीप मोरे नावाच्या व्यक्तीनं मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 2011 साली दिलीप मोरेच्या पुतण्याची हत्या करण्यात आली होती, पण पोलिसांनी त्याची नोंद आत्महत्या म्हणून केली होती. दिलीप मोरेनं वारंवार त्याचा पाठपुरावा केला, पण पोलिसांनी मात्र त्याला त्रास द्यायला सुरुवात केली होती. गेली अनेक महिने दिलीप मोरे आपल्याला न्याय मिळावा याकरिता मंत्रालयाच्या पायऱ्या झिजत होता, पण त्याला कोणीच दाद देत नाही. लक्षात आल्यावर दिलीप मोरे जबरदस्तीनं मुख्यमंत्री कार्यालयात शिरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अडवलं, मात्र त्यानं सोबतच्या बाटलीतील द्रव्य पिण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला तत्काळ GT रुग्णालयात दाखल केला. आता दिलीप मोरेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली. मुंबई विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून कलिना कॅम्पस येथील गरवारे इन्स्टिट्यूट इथं हवाई अभ्यासक्रम आणि वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांना विमान तंत्रज्ञान अवगत व्हावं, त्यासाठी छोटेखानी विमान खरेदीचा निर्णय देखील घेण्यात आला. पण मोठा गाजावाजा करत विमान खरेदीची घोषणा केल्यावर आता हा प्रस्ताव बासनात गुंडाळण्याची वेळ विद्यापीठावर आली. मानवातील माणुसकी लोप पावत चालली की काय असं वाटावाशी घटना ठाण्यातील सिडको भागात घडली. काही समाजकंटकांनी एका निष्पाप माकडाला दारू पाजली असल्याची तक्रार नागरिकांनी केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.